किती वय आहे आता बैलाचं? आता तो असं कर बंद कर. किती वय आहे आता म्हणला? 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. किती वय असताना घेतलेलं? शे माझ्याकडे 2.5 वर्षाचा बैल असताना मी घेतला. बर, 2.5 वर्ष. हो 2.5 वर्षाचा. आणि 2.5 वर्षात पहिली गाय गाप गेली त्याच्याकडे. पहिली हो. काय त्या पहिल्या गाईला काय वासरू चालतं? कोण झाला होता? कोण चालतं? रावतोडच्या गाडक्याच्या गायला कोण झाला. कुठं आलं ते? तिकडे कोरगाव तर वरच्या टोकाला बरं 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 म्हणून कारखाना आपण जातो का तिथं रावतोडी वाटत लागतो. बरं बरं. ही आता कोणत्या बैलाचा बैल जरा सांगा की आपल्याला. शे आठपाडीचं जालिंदर चव्हाणाचा बैल मेल्याला चांगला बैल होता का? बरं त्या बैलाची पायदास ओरिजिनल त्या बैला आणि ती गावातलीच गाय होती त्यांची. बरं आणि ह्यो बैल चांगला आहे. मला इलाज पाटलाने फोन केला. बरं बरं बरं. तो बैल चांगला कर्नाटकमध्ये हो एक वासरू नेंतं गेलं तेवढं हं. शिवानाला घेऊन तेवढं वासरू कुठं आहे ते हुडका तेवढं तुम्ही घ्या जावा वासरू तुम्हाला जायचं बैल. तुमच्यापाशी येऊन किती वर्ष झालं? मग आता त्याचं वय नाही नाही, तुमच्यापाशी येऊन किती वर्ष झालं? 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्षात किती काय लावला? 1,500 गाय लावली. 1,500. वासरं आता किती वयाची बघायला भेटतील आपल्याला? म्हणजे किती वय किती आता वासरांचं? वासरांचा दात लावायला लागेल बस. दात लावाल ते? हो. एखादं काय वासरू एकदम टॉपचा आहे जरा त्याबद्दल काय सांगायचं? 9 लोडची काही चॅम्पियन झाली ती त्याचीच लेख आहे. कुठली वाडी? पुशेगाव चॅम्पियन दुसऱ्याच झाली का ना काय? बरं. केव्हा? 2025 नाही मध्ये? ना आत्ता गेल्या वर्षी? हो 2025 पुशेगावला शेखची काही चॅम्पियन झाली का? बरं बरं. ती सोन्याचीच लेख आहे. सोन्याची लेख? हो. बरं बरं. सोन्याचा खोंड वगैरे कुठं काय? सोन्याची कुंड त्या लिंबगोव्यात काय आहे ते. बरं. पुन्हा खाली फलटण भागात काय आहे ते. फलटण भागात? पुन्हा सातारमध्ये 2-3 खोंड आहे ती. त्यांची? ना दुसरी माल काय ती. बरं बरं ह्याच्या जवळची शोध गाय घेतो त्यांचे. बरं बरं बरं. किती आता सध्या दावणीला बैल अजून किती आहेत? माझ्या 3 बैल आहेत. 3 बैल. कुठली? दुसरी दुसरी एक सुंदर म्हणून बैल आहे तो बिळुंकीतनं मी बैल घेतला होता. सिद्धापूर खाणीचा बैल आहे. बरं. किती वर्ष झालं घेतलेला? आता 6 वर्ष झालं. गेल्या 6 वर्षी पुशेगावला घेतला होता बैल. बरं बरं बरं. कितीची खरेदी होती? कितीची हा? खरेदी कितीची होती आपली? 351. 351. हो. बरं बरं. आणि तिसरा जो आहे हं. तो तिकुंडीच्या बैलाचा नातो म्हणजे हिवर गावचा सत्यसन्नाचा शेंगवाकडा बैल माहिती आहे? सोन्या सोन्या सोन्याचा पोरगा माझ्या पिशी आता भीमा तेलगावात नाही तिकोण मी आणला. बहुतेक ती प्रशांत तेली त्यांच्याकडनं घेतलेला. प्रशांत तेलीकडून घेतलाय हा. बरोबर आता कोण चौसा आहे. चौसा आहे. हा आता साधा ते होईल पण चौसा आहे. बरं बरं. तुझ्याला बैल चौसा दिवस होता मला. हां हां हां. त्याला मला वाटतं 10-11 महिने झाला आणून. 10-11 महिने. हो गाय त्याचे गाया पडायला किती 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 झाले काय? त्याचे 40-50 गाय झाले. 40-50. 40-50 गाय झाले. आता बैल जास्त असल्यामुळं हां. थोडे ह्या लावायचं त्या लावायचं. वासर पडली असते ती? होय पडली. चांगली पडली. आता कुठल्या म्हणजे सगळी तुमच्याकडे ही ही कुठल्या जातीत येते? हा बैल ही सोन्याची आहे ना पाळी खेळणार. त्या कुठला म्हणजे कोसा केला असं नाही ते त्या गाजरी खेळणार मध्ये गाजरी? कोसा खेळणार म्हणलं की हं. सगळा कोसा पाहिजे जाऊ बरं मग त्याची नक्की काळ आहे सगळं काळ आहे पण ती ह्याला आता ह्या भागात गाजरी खेळणार म्हणते. बरं बरं बरं. म्हणजे जुना खेळणार म्हणायचं ती ह्यो. हां हां हां. आता आलेलं काय निघालाय शिंग काळी काजळा म्हणा म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा होता त्याच्यात का आपण त्याच्या कुणावर चर्चा करायला शेवटी तो डॉक्टरांचं काय म्हणणं असेल ते वेगळ्या गोष्टी असतील. बरोबर बरोबर. चालते. तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्याला. माझं नाव तुकाराम जयसिंग जाधव, फडतरवाडी बुध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9923 87 69 39. चालते. धन्यवाद मामा आपल्याला माहिती दिल्याबद्दल. सर